नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल, कोबी इतका पातळ चिरून ह्याची कुठली रेसिपी? पण ह्याची रेसिपी इतकी भारी जबरदस्त आहे ना, म्हणजे एकदा केलात ना, घरातली मंडळी रोजच कर म्हणतील. कुठलाही बाहेरचा पदार्थ न आणता, सॉसेस न वापरता, रंग न वापरता ही रेसिपी करत आहोत. चला, मग ही नेमकी रेसिपी कुठली आहे? वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं एक घेतलेला आहे कोबी. कोबी असा हिरवट असलेला घ्यायचा बरं का, जेणेकरून तो ताजा असतो, त्याचा जास्तीचा वास उग्र असा येत नाही बघा. आणि जो सफेदवाला असतो का नाही, तो जास्त दिवसाचा कोबी असतो, तो घ्यायचा नाही. आता एक कोबी घेतला आहे, त्याच्यातला मी अर्धाच कोबी वापरणार आहे. अर्धा कोबी बाजूला ठेवणार आहे. तुम्हाला कितपत हा पदार्थ करायचा आहे त्याच्यानुसार कोबी तुम्ही कमी अधिक करू शकता. अर्धा कोबी घेतला का नाही, त्याच्यातले 2 भाग केलेत आणि नंतर कोबी हा चिरून घ्यायचा आहे. आता इथं मी चिरून घेत नाही, कोबी हा खिसून घेत आहे. आपल्याकडे बघा बटाट्याचे स्लाइस करायचे स्लायसर असतं का नाही, त्याने कोबी हा खिसून घ्यायचा आहे. म्हणजे पातळ एकसारखा असा कोबी खिसला जातो. कोबी तसा चिरायला गेला ना तर चिरता येत नाही बघा, कारण त्याचे पानं पानं पत्ते पत्ते असतात की नाही म्हणून. पण खिसायला गेला तर एकदम मस्त एकसारखा खिसला जातो बघा, त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. शिवाय आणखीन एक दुसरी पद्धत आहे, ते म्हणजे धारदार ग्लास घ्यायचा आणि त्याच्यावरती खाचा मारत राहायच्या, तरीसुद्धा कोबी हा चिरला जातो. पण मला तर ही पद्धत सोपी वाटते बघा. मस्त इथं कोबी आपला बोलूसपर्यंत खिसून झाला. अर्धा कोबी खिसलेला आहे, अर्धा कोबी बाजूला ठेवलेला आहे. अगदी एकसारखा असा खिसला गेलाय बघा. जरी आपण चिरायला गेलोत ना तरी सुद्धा कोबी असा आपल्याकडे चिरला जात नाही. म्हणजे बराच असा जाड चिरला जातो किंवा मोठे मोठे तुकडे राहतात, एकसारख्या चिरता येत नाही. म्हणून तुम्ही या पद्धतीत चिरू शकता. आता कोबी इथं चिरलाय, हा जरा बाजूला ठेवूयात. इथं घेतलेला आहे अर्धा बीट. ह्याच्यावरचं सालं काढून घेतलंय आणि बीट हा बारीक किसणीने किसून घेऊयात. तुम्हाला बघा आत्तापर्यंत कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, सांगतेच म्हणजे कसं तुमची चिंता मिटेल. ते म्हणजे बघा, आज आपण करत आहोत कोबीचे पकोडे. त्याचबरोबर कोबी मंचुरियनसुद्धा पाहणार आहोत. ते सुद्धा कुठले सॉस आहेत, कॉर्नफ्लॉवर, मैदा शिवाय कलर न वापरता आज आपण करत आहोत. घरच्या साहित्यात कसे करता येतील ते आज तुम्हाला दाखवते बरं का. कोबी अगोदरच खिसून ठेवलं होतं का नाही, त्याच्यामध्ये हा अर्धा खिसलेला बीट घालायचा आहे. बीटामुळे काय होणार, आपण जे पकोडे मंचुरियन करत आहोत त्याला रंग छान प्रकारे येईल. आपल्याला रंग कुठलाही वापरायचा नाही. आता इथं घातलेले अद्रक लसूण 1 चमच इतकं बारीक खिसून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ आणि नंतर पाऊण चमचा इतकी मिरची पावडर घातले, रंग देखील छान येतो. अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेलं आहे. 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपण नेहमी घरामध्ये वापरतो बघा भाकरीचं, तेच इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे. आणि पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे सर्व आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी वतायची घाई करायची नाही. आता बघा, आपण मार्केटमधनं जेव्हा पकोडे मंचुरियन आणतो किंवा तसे जर असतील तर त्यांनी काय वापरतात माहिती आहे का, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरतात. मैदा कॉर्नफ्लॉवर हे खाणं तितकंसं शरीरासाठी योग्य नाही, घातकच असतं. त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये भाकरीचं तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर गव्हाचं पीठ तर असतं, चपातीसाठी वापरतो ते पीठ इथं आपण वापरले. तांदळाचं पीठ हे जास्त घालायचं, जेणेकरून पकोडे हे कुरकुरीत होतात. आणि गव्हाचं पीठ छान प्रकारे बाइंडिंगपणा येतो, त्याच्यामुळे जरा कमीच घालायचं, पाववाटी इतकं घातलेलं आहे. आता इथं बघा पाऊण वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं करून घालत आहे. बीटमुळे रंग बघा अगदी छान गुलाबीसर असा यायला लागलेला. पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर हे पातळ होईल का नाही म्हणून. आता तुम्हाला पीठ कमी वाटत असेल, पण खाली का नाही तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ खाली आहे बघा, त्याच्यामुळे खाली पाणी घालून ह्यांचा एक गोळा करून घ्यायचा आहे. पीठ जरा कमी वापरायचं, कोबी भरपूर असावं, जेणेकरून पकोडे हे जे आहेत ना ते खायला छान लागतात. आता मार्केटमध्ये जे पकोडे असतात त्याच्यामध्ये सॉसेस घातले जातात बरं का. आता आपण हे पीठ मळतो ना त्याच्यामध्ये जसं की रेड चिली सॉस, सोया सॉस हे घातलं जातात, पण ते खाणं तितकंसं योग्य नाही बघा, कारण प्रिझर्वेटिव्ह केलेली असते का नाही, त्यामुळे माझं आपण कुठलेही सॉसेस वापरलेले नाही ह्याच्यामध्ये. साधे घरात असणारे बेसिकच मसाले घातलेत. पीठ इथं मळून झालं. 1.25 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे बघा हे पीठ मळण्यासाठी. पिठामुळे रंग छान आलाय आणि हात तुम्हाला दाखवते, कारण ह्याच्यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही, माझ्या हातावरनं तुम्हाला समजत असेल. पीठ मळून झालं आपलं, बाजूला ठेवूयात. आता इथे एका वाटीमध्ये ना थोडीशी चिंच घेतली बघा, त्याचबरोबर इतका गूळ घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून एक 10 ते 15 मिनटं असंच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. हे कुठे वापरायचं पुढे तुम्हाला मी नंतर सांगते. चला, आता हे पीठ जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही, नाहीतर हे पातळ होतं बघा. आता ह्याचे आपण फटाफट पकोडे सोडूयात. तर तेल अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं, एक छोटा गोळा टाकून बघितला, तेल चांगलं गरम आहे. मग काय, असे हे आपल्याला पकोडे तोडून घ्यायचे आहेत बघा, इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अगदी करायला सोपे आहेत. जास्त मोठे टाकायचे नाहीत, असे मध्यम किंवा लहान लहान टाकायचे, जेणेकरून ते लवकर तळले जातात आणि शिवाय कुरकुरीत असे होतात म्हणून. सुरुवातीला गॅस हा फास्टच ठेवला आहे, नंतर जरा मध्यम ठेवून तळून घेऊयात. गॅस हा बारीक ठेवायचा नाही, नाहीतर हे पकोडे तेलकट होतात, शिवाय नरमसुद्धा राहतात. त्यामुळं आता मार्केटमधले जे पकोडे असतात ना ते अगदी लाल बुंद असतात बघा, पण जर हे पकोडे ना गुलाबीसर असे झालेत, जेणेकरून आपण ह्याच्यामध्ये पीठ वापरलं ना म्हणून.
आता तुम्हाला जर रंग वापरायचा असेल तर वापरू शकता, काही हरकत नाही बरं का. पण रंग आपल्या सेवनामध्ये येणं खूप अत्यंत घातक आहे. त्याच्यामुळे ना असे एकदम बेस्ट असे मुलांसाठी तुम्ही पकोडे करू शकता घरच्या घरी. बीटाला कसं नैसर्गिकरित्या स्वतःचा असा रंग असतो, त्याच्यामुळे पकोड्यांना रंग छान येतो. पहिली बॅच तळून झाली की आता इथं दुसरी बॅच सोडलेली आहे बघा. आणि मस्त हलटी चांगला आपल्याला कुरकुरीतपणा जाणवसपर्यंत का नाही आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्हाला मी लगेच तळताना दाखवत असले तरीसुद्धा बराच वेळ तळलेला आहे बरं का. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी लवकर इथं तेलातनं बाहेर काढताना तुम्हाला दाखवते. आता इथं सर्व पकोडे आपले तयार झालेले आहेत. तुम्ही मुलांना असेच खायला दिलात ना तरीसुद्धा खायला छान लागतात किंवा टॅमॅटो केचपसोबत वगैरे खायला देऊ शकता. अगदी मस्त कुरकुरीत झालेत बघा. ह्याच्यामध्ये मैदा नाही, कॉर्नफ्लॉवर नाही, शिवाय रंगसुद्धा नाही आणि किती कुरकुरीत झालेत बघा. असं बघायला गेलं तर मुलांच्या आवडीचे विषय ते म्हणजे पकोडे, मंचुरियन फार आवडतात का नाही. आणि इथं तुम्हाला मी मोडून दाखवले किती कुरकुरीत क्रिस्पी झालेत. तेलसुद्धा जास्त पिलेलं नाही आणि अगदी छान दिसायला देखील दिसतात बघा. आता मार्केटमध्ये अगदी बघा 40 ते 50 रुपयाला कोबी पकोड्यांची प्लेट झाले. पण जर घरच्या घरी केला तर तितका सुद्धा खर्च येत नाही बघा. आणि अगदी कुटुंबासाठी सर्वांसाठी ही डिश होऊन जाते. आणि काही साहित्य तर अगदी घरातलं असणार आहे. कोबीच फक्त आपल्याला आणावा लागतो बाहेरून, बस. चला आता पकोडे तर झाले. आता बऱ्याच जणांना बघा ग्रेव्हीमधले मंचुरियन आवडतात. आता ते कसे करायचे ते हे अगदी सॉस न वापरता सांगते चला. गॅसवरती कढई ठेवले, एक पळी तेल घातलं, बारीक चिरलेला कांदा घातला, नंतर आलं लसूण बारीक खिसलेलं ते घातलं. चांगलं आता परतून घेऊयात. तोपर्यंत इथं बघा एका वाटीमध्ये सुरुवातीलाच आपण का नाही चिंच आणि गुळ भिजत ठेवलं होतं. ते चांगल्या प्रकारे ना असं कुस्करून घ्यायचं. म्हणजे का नाही चिंचेचा असा गर निघला जातो, शिवाय गूळसुद्धा आपला वितळलेला असतो. आणि नंतर गाळणीने असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्ण. म्हणजे कसा चिंचेमध्ये कचरा असतो का नाही म्हणून. आता जरा हे बाजूला ठेवूयात. इथं घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर 1.5 चमच इतकं. आता त्याच्यामध्ये पाणी घालून ना आपण एक स्लरी तयार करून घेऊयात. आपल्याला फक्त आत्ताच इथं कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे बरं का. आणि अगदी ते देखील तुम्हाला नसेल वापरायचं, नाही वापरत तरीसुद्धा चालेल. कॉर्नफ्लॉवरचं पाणी अगोदर बनवून ठेवायचं नाही, नाहीतर घट्ट होतं. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा कांदा आलं लसूण पेस्ट चांगली भाजली. मग ह्याच्यामध्ये ना मिरची पावडर घालायची. कश्मीरी मिरची पावडर, रंग छान येतो. 1/2 चमच इतकी आणि 1/2 चमच इतकं लाल तिखट घातलं. चांगलं परतून घेतलं की आपण चिंच आणि गुळाचं जे गाळून घेतलेलं पाणी होतं ते घालायचं. आपलं साधंसुद्धा पाणी घालायचं. तुम्हाला कितपत ह्याची ग्रेव्ही हवी ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. नंतर आपण केलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आणि चवीनुसार मीठ घालूयात 1/2 चमच इतकं आणि चांगलं ढवळून घेऊयात. आणि मस्त दाटसर झाले बघा. हे शिजवून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे ही ग्रेव्ही खायला चांगली लागते. आणि आपण केलेले जे पकोडे होते ते ह्याच्यामध्ये सोडून मिसळायचे. बघा कुठलाही सॉस न वापरताना आपल्या इथं कोबी मंचुरियन खाण्यासाठी तयार झाले. वरून थोडंसं मिरपूड घातलेलं आहे. अगदी तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना ती घातलात तरीसुद्धा चालेल. आणि खायला एक नंबर लागतात. कधी नसतील केले ना तर एकदा ह्या पद्धतीत करून बघा. अगदी बघा ह्याला उकळी फुटली की हे गॅसवरनं खाली काढून घ्यायचे. आता तसं बघायला गेलं कोबी मंचुरियनमध्ये बरेच सॉसेस जातात बघा. टॅमॅटो केचप, सोया सॉस, त्याचबरोबर रेड चिली सॉस, व्हिनेगर. ह्याच्यातला कुठला सॉस न वापरता आपल्या इथं कोबी मंचुरियन खाण्यासाठी तयार झाले. जबरदस्त लागतात. कोणाला जरी खायला दिलात ना त्यांना विश्वासच बसणार नाही की तुम्ही ह्याच्यामध्ये सॉसेस न वापरता केलेत. इतके जबरदस्त खायला लागतात. दिसायला देखील तितके छान दिसतात बघा. आता पावसाळा सुरू आहे. गरमागरम असले काहीतरी पदार्थ खायला आवडतात बघा. तुम्ही कधी करताय नक्की करू ना मला कमेंट करून सांगा तुमच्या घरामध्ये आवडले का. आणि ही डिश मी केलेली तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडल्यास पटकन एक लाईक करा. आणि हो व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. म्हणजे कसं ते सुद्धा आश्चर्यचकित होऊन ना ही रेसिपी करतील. म्हणजे कुठले सॉसेस कॉर्नफ्लॉवर मैदा न वापरता. बघा अगदी घरगुती पद्धतीत तुम्हाला हे कोबीचे पकोडे कोबी मंचुरियन रेसिपी सादरीकरण केली. आणि असेच नवनवीन साधे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.